रत्नागिरी शहरात सध्या सामंत बंधूंच्या अभिनंदनाचे बॅनर या ठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत। काल मतमोजणी झाल्यानंतर रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत आणि किरण सामंत हे दोघे सख्खे बंधू या ठिकाणी आमदार झालेले पाहायला मिळाले आणि त्याचमुळे सध्या रत्नागिरी शहरामध्ये सध्या त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर या ठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत। उदय सामंत आणि किरण सामंत हे सख्खे भाऊ आहेत। दोन्ही भाऊ आमदार झाल्याबद्दल रत्नागिरी शहरात सर्वच ठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर सध्या झळकलेले पाहायला मिळत आहेत। दोन्ही बंधू आमदार म्हणून निवडून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन भाऊ एकत्रितपणे विधानसभेत पोहोचलेले आहेत। उदय सामंत 5व्यांदा आमदार झालेत तर किरण सामंत पहिल्यांदाच या ठिकाणी विधानसभेत पोहोचलेले आहेत। उदय सामंत यांनी प्रतिस्पर्धी बाळ माने यांचा 41,590 मतांनी पराभव केला आणि आमदारकीचा या ठिकाणी पंच मारलेला पाहायला मिळतोय। तर किरण सामंत यांनी 19,680 मतांनी राजन साळवी यांचा पराभव करत साळवींचा या ठिकाणी चौकार हुकवलेला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे सध्या या दोन भावांच्या विजयाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे आणि त्याचमुळे सध्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आणि त्यामुळे रत्नागिरी शहरात अशा पद्धतीचे सामंत बंधूंच्या अभिनंदनाचे बॅनर सध्या झळकलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।